हॅलो. श्री, कामात आहेस का? नाही. घरी आहेस का ऑफिस मध्ये आहेस? इतकी सगळी चौकशी करण्यापेक्षा डायरेक्टली मुद्द्याचं बोल ना. असा का बोलतोयस तू श्री? जानवी, तू फोन का केलायस? ही बायको आहे तुझी. ते माहितीये मला. मी नंतर करू का फोन? तुझा मूड नसेल तर. ओ, माझ्या मूडची इतकी काळजी आहे तुला? अर्थातच आहे. तुझ्या वागण्यावरनं तसं वाटत नाही. माझं काय चुकलंय श्री? जानवी, फॉर गॉड सेक प्लीज डोंट स्टार्ट क्राईंग नाउ. कुठे आहेस तू? कधी येणार आहेस? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तेच सांगायला मी फोन करत होते. मी आज नाही आले तर चालेल का? तू हे मला सांगतेस की विचारतेस? मला राहावं लागेल श्री. म्हणजे तुझं ठरलंय? कारण आहे त्याला तसं काहीतरी. माहितीये मला ते. तुला नाही माहिती श्री. असं तुला वाटतंय? खरंच माहित नाही तुला श्री. ओके, तुझं ठरलंय ना, मग ठीक आहे. मी बेबी आत्यांना फोन केला होता. त्यांनी कट केला. 2दा कट केला. काहीतरी कारण असल्याशिवाय ती तसं मुद्दाम करणार नाही ना? हो, मला माहिती आहे. ऐकून बरं वाटलं. आय एम सॉरी श्री. तू हे मनापासून म्हणतेस की फक्त उपचार म्हणून? श्री प्लीज. म्हणजे आय गेस वी आर डन. मी राहते बाबांकडे. ठेवू मी? श्री, गुड नाईट. श्री 1 मिनिट. बाबा, मी जायला हवं का आता घरी? काय जायला काय? जीव घेणार आहेस का बाळाचा? बाबा श्री. बघ बाळा, माणूस चिडला असेल ना तर त्याच्याशी बोलायला जाऊ नये. भांडण वाढतं. त्याला एकटा सोडावा, मग गोष्टी चिघळत नाहीत. तू आता दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको. फक्त तुझ्या बाळाचा विचार करायचा. नवरा बायकोचं भांडण आहे, किती काळ टिकणार आहे? हा, शांत शांत राहा. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. श्री, जान्हवी कुठे? अगं, ती आली नाही अजून. म्हणजे ती तिच्या 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 बाबांकडे गेली आहे ती. का? असंच वाटलं तिला म्हणून. सगळं ठीक आहे ना श्री? हो. खरंच? याची मी नाही बोलू शकत तुझ्याशी खोटं. हो, आमच्यात तणाव आहे आता, आणि जो खूप नॅचरल आहे ना. पण आता माझ्यासमोर यापेक्षा खूप मोठे प्रश्न आहेत सोडवण्यासाठी. म्हणजे आपलं घर, आपली कंपनी, तुझी तब्येत. त्यामुळे आमचं जेव्हा केव्हा नीट व्हायचं ना तेव्हा होईल ते. काही बोलणं झालंय का तुमच्यामध्ये? कशाबद्दल? एकंदरीतच. मला इच्छा नाहीये. आणि तिला? तिचं मला माहित नाही. एकदा बोल तिच्याशी श्री. सेन्सिबल मुलगी आहे ती. नात्यात असे चढ उतार येतात श्री. आयुष्यभर तत्वासाठी जगले. आता या वयात बदलणं मुश्किल आहे. चला, औषधं घ्यायची वेळ झालेली आहे तुझी. अशा परिस्थितीत आपल्याला स्वतःलाच पारखता येतं श्री. माझ्या वागण्याचं समर्थन नाही करत मी, पण
पण माझ्या तत्वांसाठी मी माझ्या मुलांना दूर करायला मागे पुढे पाहिलं नाही. तत्व जपायची तर नातीपणाला लागतात. अय्याजी, तू हे सगळं स्पष्टीकरण का देतेस? जे तुझं मत असेल तेच माझं मत असणार आहे. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. पण सहमत आहेस का? ठीक आहे, गोळी घेऊन टाक. चला, तू झोप आता. नंतर बोलू आपण. गुड नाईट. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. माझ्याशी सहमत आहेस? अय्याजी, त्यांना काय फरक पडतो? तू तुझ्या तत्वांसाठी नातं दूर केलंस, मी नात्यासाठी तत्व दूर ठेवेन. अय्याजी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आजवर तू माझ्यासाठी खूप काही केलंयस. आता माझी संधी. आणि अगं, तुझ्या पुढे माझी तत्व फार मोठी नाहीयेत. आणि गरज पडली ना तर तुझ्यासाठी मी माझं आयुष्यही पणाला लावायला पुढे मागे बघणार नाही. गुड नाईट. गुड नाईट. अगं पण तू सांगून जायचंच नाही का? बर, ये आता. नाही, तिचा जरा डोळा लागलाय. हो हो, ये तू. अरे, उठलीस का? हो, तासभर तरी झोपले असेल ना मी बाबा? हो, तासभर झाला. पाणी देऊ तुला? नाही, नको. बरं वाटतंय का? हो, आता थोडं बरं वाटतंय. असू. आई कुठे आहे? बाहेर गेली. मगाशी आरती करत होतो तेव्हाच न सांगता गेली निघून. म्हणूनच फोन केला होता. ते आपल्या चाळीमध्ये 2 नंबर बिल्डिंग मध्ये राहतात ना निंबाळकर वकील, त्यांच्याकडे गेली पिंट्याच्या संदर्भात. काय झालं? पिंट्याची काळजी वाटते आणि सासरचे दुखावले गेले त्याचा खेद. जानू, तुझ्या या अशा परिस्थितीमध्ये हा सगळा विचार तू आता कर. बाबा, कधीतरी विचार करावा लागणारच आहे ना. बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतं का हो, मी 4 दिवस येऊन इथे राहिले तर प्रश्न सुटतील? हो, पण हे बघ, एकंदर परिस्थिती बघता तू इथे राहावं असं मला वाटतंय. बाळाच्या दृष्टीने जे काही हिताचं तेच करूया ना आपण. आणि कितीही चांगली असली तरी शेवटी हाडामासाची माणसंच आहेत ती. त्यांना जरा शांत व्हायला, सावरायला वेळ देऊया. दूर राहिलं म्हणजे नेहमी दुरावाच निर्माण होतो असं काही नाहीये बाळा. कधी कधी सगळ्यांच्या दृष्टीने हिताचं ठरतं ते. पण बाबा, हो पिंट्याने सगळं मान्य आहे, पण डॅमेज झालाच आहे ना. ऍक्सिडेंट कुणामुळेही झालेला असला तरी गाडी ज्याची आहे त्यालाच डॅमेज दुरुस्त करावा लागतो. पटतंय का तुला? हो. म्हणावं, माहेरी राहायला जाते, जाऊ का? ऐकून घेतील ते. आणि काही 4 शब्द बोलले तर ऐकून घे. मोठी माणसं आहेत ती, हक्क आहे त्यांचा. काय झालं? काय होणार? निंबाळकर वकील कुठेतरी बाहेर गेलेत. त्याचं ना नशीबच खराब आहे. त्यांच्या बायकोकडे निरोप ठेवून आले. त्यानं म्हटलं, आमचं काम तुम्हीच करायला पाहिजे. त्या म्हणत होत्या, बाळाची बातमी लागली आणि नष्टर लागलं की काय बापाच्या आणि मामाच्या मागे. निंबाळकर मावशींना कसं कळलं? आता पेंट्याची वरात काढून घेऊन गेले नाही का चाळीतून पोलीस त्याला? आई, माझ्याबद्दल कसं कळलं? अगं, मीच बोलता बोलता बोलले.
आई आपलं ठरलं होतं ना कोणालाही सांगायचं नाही. मी श्रीला सुद्धा नाही कळू दिलंय अजून. अगं म्हणजे मी ना अशी गडबडूनच गेले आणि माझा बाई स्वभाव अगदी सरळ आहे ना, मला काही नाही असं काही जमतच नाही. आता पुढच्या वेळेला लक्षात ठेवेन मी नाही बोलणार असं पुन्हा कोणा. मोठी माणसं मनाला येईल तशी वागणार आणि त्याचं खापर त्या निष्पाप जीवावर फोडायचं. मी म्हणाले ना त्यांना, म्हणजे अगदी झाडलंच. मला सांगत होत्या त्या की घराची शांत करून घ्या, ग्रह शांत झाले ना की सगळं नष्टचर्य संपतं म्हणे. त्यांचे कोणीतरी गुरुजी पण आहेत. बघूया, मला सांगणार आहेत त्या, पत्ता देतील मला त्यांचा. ग्रह नाही, माणसं शांत होणं गरजेचं आहे. मग सगळं सुरळीत होईल. आई अगं हरभरे इतके छान होते ना, पण नाही घेतले. बरं झालं बाई नाही आणले. सध्या ना आपण सूप, पेज, घावन वगैरे असं हलकंच काहीतरी करत जाऊया. आईंच्यासाठी बरं पडेल ते. आणि सरे, त्या फ्लॉवरची सुकी भाजी कर हं. श्री रस्सा खाऊन कंटाळलाय खूप. ताई अगं मी चिरून देते भाजी, पण तूच कर हं. मला लवकर निघायचंय ग. का ग? सकाळच्या वेळात किती गर्दी असते. प्रेग्नेंट असताना कुठे ना बस आणि ट्रेनने येणार गर्दीच्या वेळी, म्हणून म्हटलं आरामात ये. बरं झालं. तिला म्हणावं काळजी घे स्वतःची. आणि जमलं तर तिच्या नवऱ्यालाही सांग, म्हणावं जप तिला. आमच्या वेळेला कसं होतं ना, म्हणजे असं फारसं बाहेर जाणं असायचं नाही. पण हल्लीच्या मुली नोकरी करतात, फिरतात, मित्रमैत्रिणी, नातेवाईक. नाही म्हणजे आनंदी राहण्यासाठी हे सगळं करावंच. पण 2 जीवांची बाई आहे ग, झेपेल तितकंच कर म्हणावं तिला. हो ना, मी तर ठरवलंय तिला फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स सगळं खायला लावणार आहे माझ्या समोर. हो हो, लावच खायला तिला. कुणाचंही असलं तरी मुलंच आहे ना ग. बाईच्या आयुष्यातले ना सगळ्यात सुंदर आणि नाजूक 9 महिने असतात हे. क्षणाक्षणाला मूड्स बदलतात. नेमकं काय होतंय हे नीटचं कळतही नाही. बाळणपण म्हणजे दुसरा जन्म असतो बाईचा. ताई चहा करशील का घोटभर? करते हा. जान्हवी अगं आम्हाला वाटलं होतं तू ऑफिस नंतर येशील. चहा घेणार आहेस? नाही नको. ताई हा, तो माणूस परत येत नसेल ना, तर मग नवीन कोणीतरी एक्सपिरियन्स माणूस आणा ना. हा, नाही 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 नाही. अहो, आपल्या कंपनीमध्ये असं काही ग्रेड 1, 2, 3, 4 असं काही ग्रेडेशन नाहीये. हा, एक्झॅक्टली. सरमिसळ आहे आपल्याकडे वर्कर्सची. हा, म्हणून तर अशा सगळ्यांना हँडल करू शकेल असा कोणीतरी एक्सपिरियन्स माणूस हवा. हो, इंटरव्ह्यू सुरू केलेत ना. ठीक, मी पाठवतो तुम्हाला. आता लगेच मेल पाठवतो. काय म्हणालात? हा, एक मिनिट.
या सॉरी. हो ठीक आहे. हो मी तुम्हाला लगेच फॉरवर्ड करतोय. ओके भेटूया ऑफिसमध्ये भेटूया. बाय. थँक्यू. येस येस भेटूया. बाय. हॅलो. हा धारडेकर बोला. हो अहो ते होणारच ना आता. अहो नाही 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 आपल्या प्रॉडक्ट विषयी आता सगळ्यांचं मत चांगलं आहे. हो नावाचीच ही कॉन्ट्रोवर्सी संपली. कुठलीही निगेटिव्ह चर्चा होत नाहीये. आपला सेल वाढतोय. सगळं चांगलं होतंय. येस. आता असे छोटेसे सेटबॅक हे बसायचे तो. हो ना. नाही 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 कंपनी नव्यानं फॉर्म केल्यासारखं ट्रीट करू ना आपण. नाही आणि तुमच्यासारखे डिस्ट्रीब्युटर्स आमच्या मागे असतील ना तर मग आम्हाला कसलीही चिंता नाहीये. नाही उलट तुमच्याशी बोललं ना की आम्हाला हुरूप येतो. नाही हो नाही 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 पायगुण कोणाचा नाही. कसलाही पायगुण वगैरे नाही हो. नाही 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 कोणीही नवीन ऍड झालेला नाहीये ना कंपनीमध्ये ना घरामध्ये. हो प्रामाणिक कष्ट दुसरं काही नाही. येस. नाही नाही पायगुण वगैरे काही नाही. ओके थँक्यू. भेटूया. बाय. आई अजून एक बिस्किट घ्या. नको ग नको. मी दूध पिते फक्त. डॉक्टरांकडे कधी जायचंय परत? बहुतेक परवा जायचंय. कांताशी काय बोलणं झालं डॉक्टरांचं कोण जाणे. आई जान्हवी आली आहे. मग आई कळत नाही हो काही. म्हणजे तिच्याबद्दल माझ्या मनात राग असा नाहीये. हे बोलून दाखवावं असं वाटतंय म्हणजे आहे. नाही हो खरंच नाहीये. म्हणजे मुलगी चांगलीच आहे ना ती. पण एक अढी आहे मनात तिच्याबद्दल. स्वाभाविकच आहे. ती असणारच. सगळ्यांच्या मनात असणार. का कोण जाणे. तिचा चेहरा बघितला ना की आपल्या मनात तिच्याबद्दल अढी आहे. यामुळेच अपराधी भाव येतो. नर्मदा दुष्टपणे वागायचं नाही असं ठरवलंयस ना मग खोटं वागायची काही गरज नाहीये. म्हणजे असं होऊ शकतं ना. तिच्याशी अगदी प्रेमानं गुलुगुलू बोलावंसं नाही वाटलं तर हरकत नाही. पण मग फाडफाड बोलायचीही काही गरज नाहीये. तुला नाही बोलावंसं वाटलं नको बोलूस. पण उगाच चुकीचं बोलून तिच्यावर अन्याय करू नकोस. कुणावर आपण अन्याय करतो ना तेव्हा त्याची बोचणी आपल्याच मनाला लागते. तुम्ही तिच्याशी नेहमीसारखं वागू शकाल आई? कारण नसताना मी ठरवून कुणाशीही वागू शकत नाही. मला ते आवडत नाही आणि पटतही नाही. माणूस समोर आला की जे वाटतं ते मी करते. नर्मदा तू तुझ्यासारखी वाग. उगाच खोटं वागून त्रास नको करून घेऊस. आधीच का कमी त्रास झालाय तुला. जान्हवी समजून घे. जशी सगळ्यांची परीक्षा आहे ना तशी तिची पण आहेच. दुधाचा ग्लास नंतर नेते मी. नर्मदा तासाभराने मला आलं तुळशीचा काढा करून देशील. आणते हा.
जान्हवी आली म्हणे. तुला कळलंय का? हम्म